भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या युद्धविराम सहमतीनंतर आज उभय देशांमध्ये DGMO अर्थात लष्करी कारवाई महासंचालक स्तरावर थेट चर्चा. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार. दहशतवाद्यांना सजा आणि दहशतवादी दल उद्ध्वस्त करणं हा ऑपरेशन सिंदूरचा उद्देश. तिन्ही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत माहिती. भारताच्या हवाई सज्जतेमुळे पाकिस्ताननं भारतातल्या नागरी वस्त्या आणि काही लष्करी तळांवर केलेला ड्रोनचा मारा नुकसान होऊ न देता ठरला निष्फळ. भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 35 ते 40 जवान ठार. भारतीय नौदलाच्या तैनातीमुळे पाकिस्तानचा बचावात्मक पवित्रा. कराचीवर हल्ला करण्याची नौदलाची क्षमता करण्यात आली अधोरेखित. युद्धविराम सहमतीच्या कोणत्याही उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर प्रमुखांनी लष्करी कमांडर्सना दिले पूर्ण अधिकार. देशातल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रणनीतिक उद्देशानं भारताचे किमान 10 उपग्रह 24 तास कार्यरत. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांची माहिती. भारत पाकिस्तान युद्धविराम सहमतीचे शेअर बाजारात सकारात्मक पडसाद. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांची 1700 अंकांची उसळी तर निफ्टीही 500 अंकांनी वधारला. प्रस्तावित मुक्त व्यापार करारासंदर्भात भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान चर्चेची 11वी फेरी आजपासून होणार सुरू. स्वित्झर्लंडमध्ये जिनेव्हा इथे झालेल्या फलदायी चर्चेनंतर चीनसोबत व्यापार कराराची अमेरिकेची घोषणा. या करारामुळे व्यापार तूट कमी होण्याचा विश्वास अमेरिकेने केला व्यक्त. देशासह आज जगभरात बुद्ध पौर्णिमा होत आहे साजरी. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल 80 पदकं पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी कायम. आणि श्रीलंकेवर मात करत भारतीय महिला क्रिकेट संघानं जिंकली तिरंगी क्रिकेट मालिका. स्मृती मंधानाची शतकी खेळी. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी आसावरी